पुढची बातमी, राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सत्याच्या मोर्चावरून निवडणूक आयोगासह भाजपला टार्गेट केलं होतं. मात्र आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनाच दुबार मतदारांना याचा कसा फायदा झाला हे अधोरेखित केलंय. तसंच राज ठाकरेंना केवळ हिंदू भूमिपुत्रच दुबार मतदार दिसतात का, त्यांना दुबार मतदार केवळ भोईर आणि पाटीलच दिसले का, असे सवाल शेलारांनी विचारले. आता मनसे नेते संदीप देशपांडे आणि अंबादास दानवेंनी शेलारांना प्रत्युत्तर दिलंय. आशिष शेलार वैफल्यग्रस्त आहेत, चर्चेत येण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करतात असं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तर आम्ही सगळ्याच दुबार मतदारांवर आक्षेप घेतो असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो, त्यांनी याच मुद्द्यावर मोर्चा काढावा असं आमचं आवाहन आहे, असं अंबादास दानवेंनी म्हटलंय. राज ठाकरेजी दुबार मतदार केवळ तुम्हाला मराठी माणूसच दिसतोय? दुबार मतदार तुम्हाला केवळ हिंदू माणूसच दिसतोय? बडव बडव बडवायची भाषा तुम्ही या मराठी आणि हिंदू आणि दलित मतदारांबद्दल करताय? कारण आडनावावरनं जायचं असेल तर सरळ मिळेल तिकडे फटकवा हे उद्धवजी ठाकरे यांची भूमिका या भूमिपुत्रांच्या विरोधातली दिसते. नाही, इथे म्हणायचं मुस्लिम मतदार, आम्ही मुस्लिमांचं, काल मला त्यांचं एक वाक्य आठवतंय शेलारांच्या प्रेस कॉन्फरन्समधलं, जस्टिस फॉर ऑल आणि अपीजमेंट फॉर नन असं ते म्हणाले. म्हणजे कोणाचंही तुष्टीकरण नाही, सगळ्यांना न्याय. मला असं वाटतं जो फोटो आहे तो तुष्टीकरणाचा फोटो आहे का जस्टिसचा फोटो आहे हे एकदा आशिष शेलारांनी सांगावं. चांगलं आहे ना. खरं तर त्यांच्या भूमिकेचं आपण स्वागत करतो. आम्ही शेलारांच्या भूमिकेचं स्वागत आहे. जस्टिस फॉर ऑल ही भूमिका आम्हालाही मान्य आहे. जे जे दुबार तिबार चारवार कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्याही मतदारसंघातला असो, याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जातीयवाद धर्मवाद आणण्याचा प्रयत्न करू नये. मग जस्टिस फॉर ऑल आहेत. आम्ही परवाच्या दिवशी मोर्चा काढला, त्याच्यातसुद्धा त्यांनी यायला पाहिजे होतं. चला आमच्या मोर्चात नाही यायचं, तुम्ही याच विषयावर मोर्चा काढा. अशा पद्धतीनं आशिष शेलारांना माझी विनंती वजा